आरटी प्रवेश 2026-27 तर अजून ही चौथी यादी लागलेली नाही. तिसऱ्या यादीमधील पालकांना आता मुदत घेण्याची प्रवेश ही संपून गेलेली आहे. ज्या काही थोड्याफार पालकांनी अर्ज जमा केले आहेत व्हेरिफिकेशनसाठी त्यांचा नंबर आता लागणार आहे. तर इथे आपण आर टी आयच्या पोर्टलवरती बघायचं आहे की टोटल जागा ह्या आजपर्यंत किती वाटल्या गेल्या आहेत आर टी आयने. तर आर टी आयकडे 1,05,811 जागा होत्या. पहिल्या यादीमध्ये 79,696, दुसऱ्या यादीमध्ये 12,929 आणि तिसऱ्या यादीमध्ये 3,054 जागा ह्या आर टी आयने वाटल्या आहेत. तर आज अखेर आर टी आयकडे 10,132 जागा शिल्लक आहेत. तर विद्यार्थी आणि पालक वर्गांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आज अखेर आर टी आयकडे ज्या 10,132 जागा आहेत त्या सर्वच्या सर्व जागा चौथी यादीमधील पालकांना मिळणार आहेत का आणि चौथी यादी कधी लागणार आहे. तर मी आपणास सांगू इच्छितो की 12 तारीख होऊन आता 4 ते 5 दिवस झालेले आहेत. म्हणजे ज्या काही पालकांनी शेवटचे 1-2 दिवस अगोदर अर्ज दिले होते, आता याची छाननी पूर्णपणे झालेली आहे आणि त्यांना सीट पण अलॉटमेंट झालेल्या आहेत. आणि आता ज्या ह्या जागा उरल्या आहेत 10,132, या संपूर्ण जागा ह्या चौथ्या यादीतील पालकांना मिळणार आहेत. आणि ह्या जागा आहेत 10,132. तर जे काही पालक चौथ्या यादीची वाट बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की 20 तारखेच्या आसपास आपली ही चौथी यादी लागणार असून तेव्हा आपणास कळेल की आपणास कोणत्या आपल्या पाल्यास कोणती शाळा मिळाली आहे. त्याच्या अगोदर आपण आपल्या अर्जाची स्थिती चेक करत राहायचं आहे. इथे आपला ॲडमिशन नंबर टाकून गो म्हणून स्टेटस आपण कायम चेक करत राहायचे आहे, कारण आपणास कधीही आपला नंबर हा लागू शकतो. तर पालक वर्गांनो, त्याचबरोबर आता ज्या पालकांचा नंबर वेटिंग नंबर 25, 30, 35, 40, 50 आहे, अशा पालकांना लॉटरी ही लागणार नाही आणि त्यांना सीट मिळणे हे खूपच अवघड आहे. तर सीट कोणाला मिळणार आहे, तर ज्या आता काही आर टी आयकडे 10,132 जागा शिल्लक आहेत, ज्या पालकांचे नंबर 1, 2, 1, 2, 3 वगैरे आहेत त्यांनाच ह्या जागा मिळतील. कारण जास्त वेटिंगवाल्यांचा आता नंबर लागणे कठीण आहे. हे कशावर अवलंबून आहे, तर त्या शाळेमध्ये आर टी आयच्या किती सीट आहेत आणि वेटिंग किती आहे हे त्यावर देखील अवलंबून असणार आहे. आपण एकच मिनिटामध्ये इथे लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ ॲप्रूव्ड फीवर क्लिक करायचं आहे. डिस्ट्रिक्टमध्ये इथे आपण जिल्हा निवडायचा आहे. इथे आपण तालुका निवडायचा आहे. तालुका आपण निवडायचा आहे आणि इथे आपण आर टी आय सिलेक्ट करून सर्च म्हणायचं आहे. इथे मी एखादी शाळा सर्च करतो. शाळा सर्च केल्यानंतर आपण इथे बघायचं आहे की इथे एक जागा आहे. तर पालक वर्गांनो, बऱ्याचशा शाळेमध्ये आता अशीच कंडिशन आहे की शाळेमध्ये 1, 2, 3, 4, 1, 2 अशाच जागा शिल्लक आहेत आणि बहुतांश शाळेमध्ये 0 जागा शिल्लक आहे. तर या शाळेमध्ये तर कुणाला नंबर मिळेल, ज्या पालकांचा वेटिंग नंबर 1 आहे त्यांना ही जागा मिळेल. आणि जर 1 नंबरच्या पालकांनी ही जागा नाही घेतली तर 2 नंबरच्या पालकाला मिळेल. याचा अर्थ असा आहे की आता आपले फारसे वेटिंग असून उपयोग नाही, कारण आपले फारसे वेटिंग असल्यास आपल्याला सीट मिळणार नाही. 1, 2, 3 पर्यंत ज्यांना ज्या पालकांची वेटिंग आहे त्यांना सीट मिळण्याची जास्त शक्यता आहे. ते पण आपण अशा प्रकारे बघायचं आहे. आर टी आयकडे किती व्हेकन्सी आहे त्यावर ते ठरून जाईल. तर पालक वर्गांनो, आपणास मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितले की आज अखेर आर टी आयकडे किती जागा आहेत आणि त्या जागा कोणाला मिळणार आहेत आणि चौथी यादी कधी लागणार आहे. तर मी आपणास परत एकदा सांगतो पालकांनो, चौथी यादी ही 20 तारखेच्या आसपास लागणार आहे. तोपर्यंत आपण आपले ॲप्लिकेशन स्टेटस चेक करत राहा, कारण आता शाळा ही जवळपास सुरू झाल्या आहेत. शाळा जरी सुरू झाल्या असल्या तरी आपण काळजी करायचं नाही आहे. या मंथ एंडपर्यंत जरी आपल्याला पाल्याचे ॲडमिशन झाले तरी आपल्या पाल्याचा प्रवेश हा होऊ शकेल. तर पालक वर्गांनो, माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर माझ्या
व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी RTAचे असे दररोज नवनवीन व्हिडिओ बनवत असतो. आणि आपणास RTA संबंधित कोणतीही अडचण असेल तर मला कमेंट करा, आपणास मी कमेंटचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. थँक्यू.